आमदार होते। 143 जागा या निवडणुकीत लढल्या होत्या, मात्र फक्त 36 जागांवर सध्या आघाडी मिळवण्यात यश आलेलं आहे। तर राघोपूर या हक्काच्या मतदारसंघात तेजस्वी यादव हे स्वतः पिछाडीवर आहेत। त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक जी आहे ती लढवली गेली होती, मात्र त्यांनाच फटका बसलेला पाहायला मिळतोय। तेजस्वी यादव आणि त्याचबरोबर तेजप्रताप यादव या दोघांची देखील या ठिकाणी पिछाडी। एनडीए 186 तर महाआघाडी 50 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। आरजेडी 36 जागांवर आलेली आहे। सगळ्यात मोठा फटका। कितनी बड़ी जीत है, कैसी है, क्या कुछ तो बोल जाइए। अच्छा खुश है कि नहीं आप? तर भाजपच्या पाटण्यामधल्या कार्यालयामध्ये आता हालचाली वाढलेल्या आहेत। भाजपचे नेते आता भाजपच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी येत आहेत। सरकार स्थापनेसाठी म्हणून आता हालचाली सुरू होतील। भाजप 85 तर जेडीयू 75 निवडणुकीमध्ये वायदा केलाय त्याप्रमाणे नितीश कुमारच पुढचे मुख्यमंत्री बनणार आहेत। मात्र पुढची आणखी रणनीती ठरवण्यासाठी म्हणून भाजप कार्यकर्ते आता पाटण्याच्या आपल्या कार्यालयामध्ये पोहोचले आहेत। सध्याची आकडेवारी एनडीए 186 तर महाआघाडी 50 यामध्ये भाजप 85 जागी, जेडीयू 75 जागी, एलजेपी 22 जागी सध्या आघाडीवर आहे। तर आघाडीमध्ये आरजेडी 36 जागी आणि काँग्रेस 6 जागी आघाडीवर आहे। सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय भाजप। टाइगर अभी जिंदा है अशा प्रकारचे बॅनर जे आहेत त्या ठिकाणी लागलेले आहेत। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको बहुत बहुत धन्यवाद अशा प्रकारचे हे बॅनर या ठिकाणी नितीश कुमार यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत। कालपासूनच हे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत। शंखनाद या ठिकाणी केला जातोय। नितीश कुमार यांच्या विजयाचा शंखनाद सुरू आहे। तर सेलिब्रेशनची तयारी एकीकडे सुरू आहे, तर आकडेवारी सध्याची आपण पाहतो यामध्ये एनडीए 186 तर महाआघाडी अवघी 50 जागी आघाडीवर आलेली आहे। जे चित्र निवडणुकीत दिसलं, तेजस्वी यादव यांच्या सभांना जी गर्दी झाली, जो तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला, त्याचा परिणाम काही या निकालांवर झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। ज्या प्रकारे नोकरीमॅन म्हणून तेजस्वी यादव यांच्याकडे पाहिलं जात होतं, त्यांनी देखील महिलांसाठी 30,000 रुपये आपण देणार असं म्हटलं होतं। मात्र या सगळ्या योजनांचं आश्वासन कुठेतरी फेल ठरताना दिसत आहे आणि तेजस्वी यादव यांना स्वतःला राघोपूर मतदारसंघात सगळ्यात मोठा फटका बसताना दिसतोय। 2 वेळा या मतदारसंघातून ते आमदार होते, मात्र तिथे देखील त्यांना तिसरे हॅट्रिक करण्यापासून मात्र रोखलं जाते असं दिसतं। 3,000 मतांनी तेजस्वी या ठिकाणी पिछाडीवर, ज्या ठिकाणी एक हाती सत्ता होती। भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री आता आघाडीवर आहेत। तारापूरमधून भाजपचे सम्राट चौधरी 4790 मतांनी आघाडीवर आहेत। तर लखीसरायमधून भाजपचे विजयकुमार सिन्हा 3504 मतांनी आघाडीवर आहेत। भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या आघाडीवर असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। तारापूरमधून भाजपचे सम्राट चौधरी 4790 मतांनी आघाडीवर। तर लखीसरायमधून भाजपचे विजयकुमार सिन्हा 3504 मतांनी आघाडीवर आहेत। भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री आता आघाडीवर, तसंच नितीश कुमार यांचे सगळे मंत्री जे आहेत ते आघाडीवर आहेत। त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फटका असं कुठेही दिसलं नाही, उलट छप्पर तोड मतदान झालं आणि त्या सगळ्याचा फायदा भाजप आणि जेडीयू यांना झालेला पाहायला मिळतोय। लखीसराय 2 दशकांपासून भाजपचा गड आणि पुन्हा एकदा हा गड राखण्यात भाजपला यश येते असंच हे चित्र आहे, कारण लखीसरायमधून विजयकुमार सिन्हा हे आघाडीवर आहेत। तर पुन्हा एकदा आपण आकडेवारी पाहूयात। भाजप 84, जेडीयू 77, एलजेपी 22 तर इथे महाआघाडीमध्ये मात्र पूर्ण धुवा उडालाय। काँग्रेस फक्त सिंगल आकड्यावर या ठिकाणी आली आहे 6 आणि आरजेडी 35। सगळ्यात मोठा फटका मागच्याहून यावेळेला अर्ध्याहून अधिक जागा या ठिकाणी आरजेडीच्या कमी झालेल्या आहेत। नक्कीच आरजेडीचे 77 आमदार होते, मात्र आता फक्त 35 जागी आघाडी घेण्यात यश आलंय। बिहारमध्ये कलानुसार एनडीएला दणदणीत बहुमत मिळालंय। कलानुसार तेजस्वी आणि राहुल गांधींच्या महाआघाडीचा मात्र धुवा उडालेला आहे। बिहारमध्ये कलानुसार